अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण खूप असा महत्त्वपूर्ण सेवा सांगणार आहोत. काही स्वामी भक्तांना खूप सेवा करूनसुद्धा फळ मिळत नाही आणि आपल्यामध्ये नकारात्मक निर्माण होते. आपल्याला वाटायला लागते की आपण काही जरी केलं तर स्वामींची किती पण सेवा केली तरी आपल्याला इच्छित फळ मिळत नाही, आपलं इच्छित कार्य होत नाही. तर अशा वेळेस आपल्या मनातली जी पण इच्छा आहे किंवा काही अडचण असेल, म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर आपण आपल्या मनातलं आपल्या स्वामी महाराजांना कसं सांगायचं, स्वामी महाराजांपर्यंत कसं पोचवायचं, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन येणारे जे व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचे जे पण व्हिडिओ आहेत रिलेटेड जे पण अनुभव आहे, सेवा आहे, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आहे ज्या चॅनलवर बघायला मिळतील. तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर असं होतं, आपल्या मनामध्ये नकारात्मक खूप येते, कारण आपण किती पण स्वामी सेवा केल्या तरी त्या पूर्ण होत नाही. आपण मनोभावे सेवा करत असतो, नामस्मरण करत असतो, तरी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, त्या अपूर्ण राहतात आणि आपल्या मनामध्ये नकारात्मकता येते आणि आपल्याला कळतच नाही की आपण महाराजांना विचारतो आता कसं होणार आहे, काय करू, आता याच्यातून मला मार्ग भेटेल का, मला यातून मार्ग काढण्यासाठी काही मदत भेटेल का, आणि मदत करा. शेवटी आपल्याला माहीत असतं यातून आपल्याला स्वामी महाराज मार्ग काढण्यासाठी आणि यातून सोडवण्यासाठी स्वामी महाराज आपल्याला नक्कीच मदतीला येणार आहे. कारण आपण खूप हताश झालेलो असतो, आपल्याला काहीच सुचत नाही. अशा वेळेस फक्त एकच गोष्ट करायचं, संध्याकाळच्या वेळेला स्वामी महाराजांच्या समोर बसायचं आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी पण बसू शकता, पण लक्षात असू द्या संध्याकाळी 6 ते 7 बसू शकता. आपल्याला काय करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे आणि शांत बसायचं आहे आणि घरातलं वातावरण किमान 15 ते 20 मिनटं तरी शांत राहू द्या, तेवढी काळजी घ्या. आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे, मनातून प्रार्थना करायची आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे, माझी अडचण आहे, तुमच्या ज्या पण इच्छा आहेत ना, जी पण समस्या आहे ना, ती महाराजांना बोलून दाखवायची आहे. आपल्या ज्या पण समस्या आहे ते महाराजांना सांगायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे की जसं की आता मला अमुक ह्या गोष्टीमुळे मी कर्जबाजारी झालेलो आहे, ह्या कर्जबाजारीतून मला मुक्त करण्यासाठी माझी मदत करा, त्यातून माझा मार्ग सोडवा, कशाप्रकारे माझ्या घरात लक्ष्मी राहील यासाठी प्रार्थना करा. किंवा कोणाला नोकरी असेल की मला सरकारी नोकरी पाहिजे आहे, की मला सरकारी नोकरी हवी आहे, मी खूप प्रयत्न करतो आहे, मी खूप अभ्यास करतो आहे, पण मला हवं तसं यश मिळत नाही आहे आणि मग मला ती सरकारी नोकरी मिळवून द्या, यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता. आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा महाराज, आता मी सगळं तुमच्या भरोशावर सोडलेलं आहे. हे सगळं घडत असताना तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी येतं आणि तुम्हाला कधीकधी जांभळीसुद्धा येते, कारण आपल्याला खूप निगेटिव्हिटी आलेली असते, आपल्यामध्ये खूप निगेटिव्हिटी खूप प्रमाणात असते, त्याच्यामुळे अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. तर त्यावेळेस काय करायचं नाही, फक्त शांत बसायचं आहे. आपल्याला फक्त 15 मिनटं बसायचं आहे स्वामी महाराजांच्या समोर, डोळे झाकून बसायचं आहे, जसं की फक्त प्रत्यक्षात महाराजांच्या समोर तुम्ही बसलेला आहे तसं बोलायचं आहे. मनातली इच्छा महाराजांना बोलून दाखवायची आहे. आता काय करायचं, आपण पण त्या इच्छेसाठी, इच्छित फळासाठी महाराजांना सांगायचं आहे आणि तुम्हाला हे असं रोज किमान 15 ते 20 मिनटं तरी बसायचं आहे. रोज प्रार्थना करायची आहे संध्याकाळच्या वेळेला, असं तुम्हाला रोज 21 दिवसापर्यंत करायचं आहे. असं आपण
असं आपण नियमित केलं की आपल्याला त्या गोष्टीचा ध्यास लागतो. मनाला ती तर गोष्ट आपोआप होऊन जातं आणि आपल्याला विश्वास होत जातो की आपलं आता काम होणारच आहे. आपल्या जी पण समस्या असते ना ती आपोआप दूर होते. जी पण इच्छा असते ती आपल्या मनातल्या ज्या काही अडचणी असतात त्या महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचतात. आपल्याला असं रोज करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केंद्रात जायचं आहे. दुसऱ्या दिवशी केंद्रात जाऊन काय करायचं आहे की औदुंबराच्या झाडाला तुम्हाला लाल धागा बांधायचा आहे आणि लाल धागा बांधताना तुम्हाला 7 गाठी बांधायच्या आहेत आणि ती गाठी बांधताना तुम्हाला जी पण अडचण आहे, जी पण समस्या आहे, ती बांधताना मनात इच्छा बोलत 7 गाठी बांधून घ्यायची आहे. तिथे आपल्याला औदुंबराच्या झाडाच्या तिथे आपल्याला खडीसाखर आणि 1 नारळ ठेवायचा आहे आणि आपली इच्छा तिथे सुद्धा बोलून दाखवायची आहे. स्वामी महाराज, माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. जर माझी यथाशक्तीने इच्छा पूर्ण झाली तर मी पैसे किंवा काही गोष्टी तुम्ही जे पण दान करू शकता ते बोलून दाखवायचं आहे. नाहीतर काय करू शकता तुम्ही, दिवा दान करू शकतात. तर म्हणजे तो दिवा औदुंबराच्या इथे दिवा लावता येतो. तुम्ही तो दिवा करताना ती तुमची भक्तीसोबत सेवासुद्धा घडत आहे की तुम्ही दिवा दान करत आहात. दिवा दान केल्याने तो औदुंबराच्या झाडाच्या तिथे म्हणजे आपल्याला लावता येतो. ही सेवा 21 दिवस करायची आहे आणि 21व्या दिवशी तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा करताना तुम्हाला आपोआप मार्ग भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा करताना मनात कुठलीही भीती बाळगायची नाही आहे. मनामध्ये कुठलीही शंका येऊ द्यायची नाही आहे. फक्त विश्वास ठेवायचा आहे की महाराज माझी इच्छा नक्की पूर्ण करणार आहे आणि महाराज नक्की आपल्याला साथ देणार आहे, मदत करणार आहे आणि त्या अडचणीतून आपल्याला नक्की महाराज मार्ग दाखवणार आहे. कारण की आपल्या ज्या पण इच्छा आहेत ना त्या नक्की यथाशक्तीने महाराज पूर्ण करतात म्हणजे करतातच. जर ते आपल्यासाठी जर योग्य असेल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.